हे गाईज, तर आज आहे लग्न. आता आहे सकाळ आणि आज लग्न आहे. आम्ही एवढे थकलो, इतके थकलो आहे ना. आणि आता सगळे निघताय. आम्ही रेडी होऊन नाही चाललो, आम्ही तिकडे जाऊन रेडी होणार आहे, कारण 3 तासाचा प्रवास आहे आमचा म्हणून. काढणं त्यांचा थोडं जवळ आहे, थोडं तिकडे सरका. निघायची घाई चालू आहे सर्वांची. चला आवरा ना, पटकन झाला ना, उशीर झाला ना आता. थांब, एक काढून घेते, एक काढून घेते. हा बघा सर्वजण समोर. आता पोहोचलो आम्ही गाईज. मोबाईल फुटलाय गाईज. करेक्ट 1 वाजता पोहोचलो आणि आता कोणाचीच तयारी नाही झालेली. सगळे रूममध्ये बसले. कधी कोण कोण आवरेल काय माहीत नाही. रेडी झाली आहे गाईज आणि लग्न संपलं आहे, लग्न लागून गेलं आहे. आत्ता मी रेडी झालेली, 3 वाजले. बिकॉज सगळ्यात लास्ट मी रेडी झाली आहे. सेकंड लुक होतो आहे आता नवरीचा आणि आता मी रेडी झालेली आहे. सगळे शॉक होऊन बघतील मला. उशिरा तयार होऊन मी इतके छान छान फोटो काढले आहेत ना, आणि मी खूप छान दिसते है ना. पण मम्मी पण छान दिसते. लग्न झालं, सगळं संपलं, स्टेज रिकामा झालं. कशी दिसते छान ना. अरे थँक्यू यहाँ है सुंदर हँडसम बॉय, स्मार्ट बॉय. बघा रिकामं झालंय सगळं, तेव्हा आली आहे मी. आता सेकंड लुकसाठी गुलमामा रेडी होतोय गाईस आणि आम्ही रेडी ऑलरेडी. आता इथे आम्ही टाइमपास करतो. भूक लागली, जाम भूक. इतके खूप सारे फोटो काढायला आलो होतो इथे. खूप छान छान फोटो काढले, कारण दुसरं कामच नाही. लग्न बघायला भेटते, निदान फोटो तरी काढून घेऊ. आता आम्हाला परत बोलवता एंट्रीसाठी. चला आपण सगळे जाऊ. चल ना. They will come, like the sun, like the sun. They will be everything, everything. When you नथ घालायची विसरली होती. मग मला माझ्या मोठी मम्मीने आठवण दिली की नथ नाही घातली. आता मी कसा व्लॉग करू. माझ्या मोबाईलला फक्त किती 18% चार्जिंग आहे. लगेच मोबाईल स्विच ऑफ. पूर्ण काढायला पण भेटणार नाही काही. आता आम्ही जेवायला बसलो आहे. खूप उशीर झाला आहे, आम्हाला लगेच हॉल खाली करायचं म्हणून आम्ही लवकर जेवायला बसलो आहे. नीट जास्त फोटो पण काढू देत नाही.
गाईज बघा माझी मम्मी मोनू मावशी आणि प्रज्ञा मावशी किती छान दिसते. आम्ही एक हे ठरवलं होतं पैठणी घालायचं म्हणून. मी, प्रज्ञा मावशी आणि मम्मीने पैठणी घातलेली आहे. आम्ही मस्त आज छान छान दिसतो. पण आमचे जे स्वप्न होते रील्स काढायचे हे ते करायचे ते अपूर्ण झाले. येस, लग्न संपलं, सगळं संपलं. आता सगळे निघायची तयारी ते गाईज. चल बोला बोला. तू बोल ना आधी. मी काय बोलू? अच्छा हां हां गाईज, आता गृहप्रवेश होतोय नवरीचा. आता एकच तास जे असेल ते गृहप्रवेश होतोय गाईज. वेलकम होतोय, वेलकम नवरीचा. आता करा, सुरू करा. काय सांगायचंय का? उखाना. अच्छा, आवाज थांब थांब थांब. आमच्या लग्नाला आली होती खूप मोठी वरात. रितेश रावांसोबत सर्वांना जय भीम करून पाऊल टाकते घरात. अरे वा 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 वा. थांब, तो राहिला ना, तो राहिला. अगं अरे यार, काय मागे हो साक्षी मावशी, मागे हो. ते फनी वाले. प्रियंका माझ्या प्रीतीची बोल आता. अबे मॅगी माझी मेथीची, प्रियंका माझ्या प्रीतीची. हे असं नको करू, चांगलं नको. थांब ना भाऊ, काय व्हायचं थांब. अरे दरवाजा उघडा. तू त्यांच्या साईडला नाही आहे, आमच्या साईडला. आता पटकन आता बोल. वांग्याची बोलला का काय बोलला? उद्या कोण पडदा अडवतो डबा? मग आज 5 मी तेच खाती केव्हाची माहिती. खोबरं चावू राहिलो केव्हाचं. यायचं मला काय करला मग घेऊन द्या. आता द्या असं एंट्री मध्ये त्याच्यात हे शूज उचल बरं. त्यांचे शूज बघायचं आहे. थांबायचं थांबायचं. मॅगी शेवड्या बनल्या पण मस्त आहे त्याच्या शेवळ्या कुरडई. आम्हाला जास्त मॅगी आवडते. हां, तुझे पण नाही पाळा घातले. एवढे नाही आहे, पण कपडा दिसत ना. आडवं गेलं. तुम्ही सगळे या साईड. एक धरा, एक मिनिट, कोणीतरी धरा. 1 2 3 गो. या साईडला येऊ का तुम्ही? या साईडला हा, दादाच्या हाताला हात लावा.